आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील एका गंभीर आणि संवेदनशील प्रकरणावर, जिथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर तिच्यावर धर्मांतर व लग्नासाठी बळजबरी करण्यात आल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. आजची ही बातमी फक्त एक गुन्हा नाही तर समाजाला हादरवणारे प्रश्न उभे करणारी घटना आहे. मुलीवर अत्याचार, त्यानंतर बळजबरीने धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव, हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का? हा प्रश्न आज सोलापूर प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी इस्राईल शेख याने सुरुवातीला पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. मैत्रीच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यानंतर मुलीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ मिळवून तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2024 मध्ये आरोपी इस्राईल शेख याने मुलीला आपला मित्र उजेब शेख याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर इस्राईल थांबला नाही. त्याच्याकडून पीडित मुलीला गप्प राहण्याची धमकी देण्यात आली. कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप. इतकाच नाही तर अत्याचारानंतर मुलीवर धर्मांतर करण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी बळजबरी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यासाठी तिला डिसेंबर 2025 मध्ये शहर काझी कार्यालयात नेण्यात आले. तेथे ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीबनं कागदपत्रांवर सही घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे पीडित मुलीला काही काळ दुसऱ्या राज्यात नेऊन ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिथेही तिच्यावर मानसिक त्रास आणि दबाव सुरू होता असा दावा तक्रारीत दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी इस्राईल शेख, उजेब शेख, ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, धमकी, अपहरण आणि धर्मांतरासाठी दबाव या गंभीर कलमांसाठी गुन्हा नोंदवला आहे. सध्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलींची सुरक्षितता किती सुरक्षित आहे? ओळख आणि विश्वासाचा गैरवापर वाढतोय का? अत्याचारानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचे प्रकार किती गंभीर आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येणार आहेत. सोलापूरमधील ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, ती समाजासाठी इशारा आहे. ही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करते, कारण उद्या ही गोष्ट कोणाच्याही घरातली असू शकते. सावध रहा, जागरूक रहा आणि सत्यासाठी आवाज उठवत रहा. पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी.